संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेले आमचे @कागल लाईव्ह या चॅनेलला लाईक करा व बेल दाबून सबस्क्राईब करा। कर्नूल तालुका कागल येथे सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टवरून हिंदू व मुस्लिम समाजात जातीय दंगल उसळली। यामध्ये दोन्ही बाजूने परस्परांवर दगडविटांचा मारा करण्यात आला। काही जण जखमी झाले आहेत तर दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। याबाबत स्थानिक नागरिकांनी तत्काळ कागल पोलीस प्रशासनाशी संपर्क साधला। त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत हस्तक्षेप केला व दोन्ही जमावांना पांगविण्याचा प्रयत्न झाला। गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। या वादामुळे कर्नूल गावात तणावपूर्ण शांतता आहे। याबाबत अधिक माहिती अशी, सोशल मीडियावरील व्हॉट्सअप ग्रुपवर एका धर्माशी संबंधित सकाळी मोबाईलवर पोस्ट करण्यात आली होती। यावरून हिंदू व मुस्लिम समाजातील तरुणांमध्ये ग्रुपवर घमासान सुरू होते। पोस्टवरून सुरू असलेला वाद स्थानिक कार्यकर्त्यांनी चर्चेतून सोडवला होता। यातूनच मुस्लिम समाजातील तरुणांनी हिंदू समाजातील 2 तरुणांना मारहाण केली। हा प्रकार हिंदू समाजातील तरुणांना समजताच येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या प्रमाणात तरुण जमा झाले। दरम्यान मुस्लिम समाजाचे नागरिक मशिदीमध्ये जमा झाले होते। गावातील सर्वपक्षीय मंडळी हा प्रकार शांततेने हाताळण्याचा प्रयत्न करीत होते। हिंदू समाजातील तरुणांनी जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत मशिदीकडे चाल केली आणि काही समजायचे आत दोन्ही बाजूने दगडविटांचा परस्परांवर मारा झाला। यामध्ये काही जण किरकोळ जखमी झाले आहेत तर दुचाकींचे नुकसान झाले आहे। जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता, अप्पा पोलीस उपाधीक्षक धीरज कुमार, उपविभागीय पोलीस उपाधीक्षक सुशांत शिरसाट, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सुशांत चव्हाण, कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गंगाधर घावटे, गांधीनगर पोलीस निरीक्षक मुरगुड, करवीर विभागाचे पोलीस अधिकारी उपस्थित होते। तसेच RCPचे जवानांसह मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता। रात्री उशिरापर्यंत वातावरण तणावपूर्ण होते। कर्नूल गावास पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते।